माझे आजोबा व गुरु पंडित राजाभाऊ देव यांच्याकडे अगदी संगीताची पायाभरणी माझी झाली असं म्हणायला हरकत नाही। खूप लहान असताना मी आणि माझा भाऊ निनाद देव आम्ही बसायचो आजोबांच्या समोर। तर अलया बिलावलचे, भूपचे, यमनचे खूप विकट पलटे त्यांनी आम्हाला शिकवले आणि ते पाठ करायला लावायचे। तर त्यावेळेला असं वाटायचं की अरे तेच तेच किती वेळेला गायचं, पण आता ते वाटतं की किती गरजेचं आहे, म्हणजे ती तालीम किंवा तो एक पायाभरणी ती किती महत्वाची होती। आणि खूप सोप्या सोप्या भाषेतून आम्हाला उदाहरणं देऊन आजोबा आम्हाला रागाविषयी किंवा संगीताविषयी सांगायचे। तर त्याच्यामध्ये पंक्च्युएशन्स किती महत्वाचे आहेत राग विस्तारामध्ये, तर ते सांगताना नेहमी सांगायचे की जोर आपण कुठे देतोय गाताना, ते तानेमध्ये असो किंवा आलापामध्ये असो, कुठल्या स्वरावरती जोर देतोय ह्याच्यावरती त्या आलापाचं किंवा त्या फ्रेजचं लँग्वेज तयार होते। तर ते आम्हाला नेहमी सांगायचे की समजा मी एक वाक्य आहे की मी आज आंबा खाल्ला, हे साधं वाक्य आहे, पण प्रत्येक शब्दावरती वेगवेगळा जोर दिल्यावर त्या वाक्याचा अर्थ कसा बदलतो हे ते आम्हाला सांगायचे। की समजा मी या अक्षरावरती जोर दिला की मी आज आंबा खाल्ला, म्हणजे इतर कोणी घरातल्या लोकांनी नाही पण मी खाल्ला, तर मी आज आंबा खाल्ला, आंबावरती जोर आपण दिला तर त्याचा असं म्हणजे असं अर्थ निघू शकतो की इतर कुठलंही फळ खाल्लं नाही पण मी आंबा खाल्ला। तर वेगवेगळ्या स्वरावरती जोर दिल्यानंतर फ्रेजेसचं किंवा त्या पूर्ण स्वरवाक्य त्याचा अर्थ कसा बदलू शकतो किंवा बदलतो। तर हे असे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी अगदी सोप्या सोप्या उदाहरणं देऊन, म्हणजे आमच्या अगदी लहान आम्ही होतो त्यामुळे आमच्या लेवलवरती येऊन आम्हाला ते उदाहरणं देऊन आम्हाला फार गमतीशीर पद्धतीने हसत खेळत आम्हाला ती गोष्ट आमच्यापर्यंत ते पोचवायचे आणि ते रुजू करायचे आमच्यामध्ये। आणि ती पाया इतकी भक्कम झाल्यानंतर जेव्हा माझी आई व गुरु डॉक्टर अलकादेवी मारुरकर यांच्याकडे मी तालीम अजूनही घेती आहे, तर ह्या गोष्टींमुळे राग तो समजायला थोडासा सोपा होतोय की ही आजोबांनी ज्या गोष्टी आम्हाला काही पाठ करायला लावल्या किंवा ह्या थोडंसं जे ग्रॅमर थोडंसं पक्क केलं, तर त्याच्यावरून राग विस्तार, अजून विकट राग विस्तार खोलवर जाण्यासाठी जे काही थोडंसं बुद्धी लागते किंवा हे, तर ते समजायला त्या गोष्टी आम्हाला खूप मला सोयीच्या गेल्या किंवा थोड्याशा सहजपणे करतात। त्यामुळे खूप सुंदर आठवण आहे आजोबांची आणि आजोबांना मनोमन नमन करते, प्रणाम।